विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम 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 वेताळ ताळ ताळ ताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ. अरे वा राजा, तुझ्याबद्दल मी फार ऐकले आहे. तू शक्तिमान आणि शूरवीर आहेस. मी तर तुझी मी पाहत होतो. मी तुझ्या बरोबर येईन, पण एका अटीवर. तू एक शब्द बोलू शकत नाहीस. जर बोललास तर मी परत ते झाडावर जाऊन लटकेन. चल, मी तुला एक गोष्ट सांगतो. गोष्ट. शेतकरी आणि गाय. एका गावात श्याम नावाचा एक शेतकरी राहायचा. त्याच्याकडे एक गाय होती जी रोज भरभरून दूध द्यायची. पण एकदा ती गाय आजारी पडली. मग तिने दूध देणं बंद केलं. मग श्यामने तिला हकलून दिलं. शेतकऱ्याला आपली गरज नाही असा विचार करून ती बिचारी गाय तिथून निघाली. वाटेत चालता चालता ती गाय पडली. तेव्हा राम नावाचा एक शेतकऱ्याने तिला आपल्या घरी आणलं. रामने तिची खूप काळजी घेतली आणि थोड्याच दिवसात ती गाय बरी झाली आणि तिने एका गोंडस वासराला जन्म दिला आणि ती परत दूध द्यायला लागली. राम गाय आणि वासराची खूप काळजी घेऊ लागला. गायचे दूध विकून राम श्रीमंत झाला. ही गोष्ट श्यामलाच कळताच तो रामच्या घरी आला आणि राम सोबत भांडू लागला. पण रामने गाय परत देण्यास नकार दिला. श्याम म्हणलं, मी तुझी तक्रार करीन. आता तू सांग राजा, गाय तुला मिळावी तर तू कसा नाही करशील? सांग ना. गाय रामलाच मिळावी, कारण श्याम स्वार्थी होता आणि राम चांगला होता. रामच्या चांगुलपणामुळे त्यांनी गायचे मन जिंकलं होतं. त्याच्यामुळे गाय रामलाच मिळायला हवी. शाबास राजा, मी प्रसन्न झालो. तुझं तर योग्य आहे. आता तू बोलास आणि त्याप्रमाणे मी चाललो.